आजकाल सारखे माझे पार्सल्स येत आहेत. म्हणजे मी मेशोवरून एवढं ऑर्डर केले ना काय काय ते सारखंच येत राहतंय. तर त्याआधी मी स्वयंपाक बनवायला घेतलंय आणि आज भाजीला काय बनवावं काय कळतच नव्हतं. कारण मी भाजीपाला काहीच घेऊन आले नव्हते मार्केटमधून. तर राशनमधून मी सोयाबीन आणलं होतं. आता बऱ्याच ठिकाणी ह्याला सोयाबीन किंवा व्हेज लोकांचं बेस्ट आहे जेवण हे. तर त्याची भाजी करायचं ठरवलंय आणि साधी अशी फोडणी दिली. आता बऱ्याच वेळेस माझ्या जास्तीत जास्त भाज्यांना हीच फोडणी बघितली असेल तुम्ही. कारण ह्याच पद्धतीने जास्त तर भाज्या बनवत असते मी. म्हणजे मसाला पहिलं बनवून घेते आणि जिरे मोहरी आणि लसूण वगैरे टाकून फोडणी देते. त्यामध्ये लाल तिखट वगैरे टाकते आणि नंतर माझा मसाला टाकून घेते आणि मसाल्याला छान शिजू दिलं आणि त्यामध्ये मी माझं जिरा पावडर टाकले, जे मी थोड्या दिवसामध्ये बनवून ठेवलं होतं थोड्या दिवसाआधीच. तर ती बघितलं नसेल तर जाऊन बघा तुम्ही. आणि असं खरंच खूप उपयोगी आहे. रोज जिरे भाजा वाटा ह्या कटकटीपेक्षा एकत्र बनवून ठेवलं ना खरंच खूप किफायतदार आहे ते. म्हणजे लगेचच्या लगेच करता येतं आणि भाजीला सुगंधही खूप छान येतो. माझी भाजी होते तोपर्यंत हे जाऊन माझं पार्सल घेऊन आले होते. आता इतके पार्सल आलेत की मी तुम्हाला लगेच दाखवू शकत नाही. तरी ह्याच्यावर लगेच म्हणजे थोड्या दिवसानंतर व्हिडिओ येईलच, कारण बरेच पार्सल आलेले आहेत. चला भेटू पुन्हा. बाय.